मग तुमच्या आमच्या जीवनाची पूर्तता कवा पाहून मुख्य सगळ्या माणसं आपल्या जीवनाची पूर्तता कवा. काही माणसं म्हणायची मेल्यावर, काही माणसं म्हणतात जरा कोडा झाल्यावर. अजिबात नाही दादा, जन्माला आल्याचं सार्थक कवा होत असते. घर बांधल्यावर, पोराचे लग्न झाल्यावर. विठ्ठलची विठ्ठलाची एक देखली. ज्या दिवशी मालकाची प्राप्ती होईल त्या दिवशी आपली यरधार संपवल. जर इथं येऊन जर मालकाची प्राप्ती नाही झाली तर माझी माऊली म्हणते वाया यरधार हरिवी. यरधार होईल दादा. तुम्ही जर इथून मला भेटायला तळणीला आली, तिथे मी गावातच नाही. माणसं म्हणतात काय हेलपाटा झाला गड्या, इतक्या लांब महाराजाची भेट झाली. हो, तळणीचा हेलपटा सहन होईल, पुन्हा भेट होईल. मग घेतला एक एक यवनी पोळीवरी ढेरा. कोटी कोटी फेरा. एकाच येवणी कोटी खेप फेरावं लागतं. बालकाईनं बसल्या बसल्या तुम्ही अमुक बसल्या बसल्या चिंतन करा. एकाच येवणीत कोटी खेप. अशा येवणी किती आता ते तुम्ही हिशोब लावा. आपण कसं आहोत त्याच्या बसल्या बसल्या आळीचाच प्रकार घ्या. आळीचा शिदड, शेणातली, नालीतली, तुरीची, शेंगाईतली, धांड्यातली, असं एकाच आळीच्याच येवणीत कोटी घेऊ. विठाला विठाला पाखराच्या येवणीत कोटी घेऊ. करा पाखर, चिमण्या, कावळे, भारी, गिधाड, भारी, पोपटे, बगळे. येताले बगळ्यावर विठाला विठाला. माय बापू अशा कोटी प्राण्याची घ्या, तुम्ही ढोर घ्या. हो माय बापू असं कोटी घे. आणि तेव्हा कुठा हा जन्म अखेरचा, तेव्हा माणसाचा वारा लागत झाला. तुमचं आमचं लयच पुण्य दांडग म्हणून माणसाच्या जन्माला. आणि माणसाच्या जन्माला येऊन 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, 11वं मन, बुद्धी सगळी यथेच्छ दे. नाही तर माणसाच्या जन्माला काही काही माणसं आली मात्र मती म्हणतात. काही काही माणसाच्याच जन्माला आले मात्र कनेरगावच्या बस स्टँडला कागद येत. काय करावं माणसाच्या जन्माला इच्छा होऊन झाला. मग तसं तुम्हा मला यथेच्छ देह दिला तर तुम्ही आलो आम्ही जन्माला ते फक्त विठ्ठलची एक काला करण्यासाठी. काला या शब्दाचा अर्थ जीव ब्रह्मे एके. हे गोष्टी चालूच राहतात मात्र अगत्यानं करायचं असते ते परमार्थ म्हणून माऊली सांगतात झड झडोनी वहिलाने. म्हणजे वेगळं निर्मले या विषयापासून दादा एक लक्षात ठेवा. मात्र आपलं काम कसं झालं, कच्च्या नारळासारखं झालं. कच्चं नारळ फोडलं कवटीला सोडतच नाही. सोडते का माणसं किती प्रयत्न करतात. चमचा घालतात, त्याच्या चमचा घालतात ते मुंडकं मोडते, त्याचं मात्र सुटत नाही. काही काही माणसं तशी जातात.
हो माखी गुडमे गडी पंखले हे लिपटा तालुशी रपिटे माखी उसमे ही समान बेंदाळ्या गुळाला माशाला जिजत श्रावण महिने खूप खातात खाणं झाले की उडाय पाहतात मध्ये ते फकई फुकत धरते ती पातळ असल्यामुळं ते म्हणते सोड सोड अहो ते हानू हानू जागाय पातळ होती तिथली तिचा मुक्काम त्याच्यातच तो काही सोडत नाही मुडकं त्याच्यात खूप असते आपला कार्यक्रम नेमका तसाच चला ना वारीला येऊ पुढच्या वरती चला ना वारीला येऊ पुढच्या मुक्काम त्याच्यातच विठाला माय बापू वाळल्या नारळासारखं जीवन असलं पाहिजे वाळल्या बोललं की खोबळाच वाळले नारळ म्हणजे साधू संत पटकन आलीत तर दादा हो माया जिंकून ठेवतच नाही आपण किती चिचकलेली आहोत दादा काय सांगावं आपलं काम म्हणजे निखळ पोसणीच्या कुत्र्यासारखं झालं तुमचा पोसणीचे कुत्रे घरात पोसलेले कुत्रे द्यायला मारा तुम्ही कोठच पडत नाही मारलं तसं तसं मालकाच्या पायात देते तुम्ही काठी आणा ऊ करून दडते पाया देते बाहेरचे कुत्रा हाडं म्हणले की उकळती मात्र आपलं कसं आहे मारलं तसं तसं मध्ये आपलं निखळ काम तसं झालं सुनाईनं बोलाव पोराईनं बोलाव तरी मधातच धडा नको ना द्या लांब न लांब गाव सत्य चालू आता घेणं इना पारा कोठ विठाला पळायचं काम नाही सुंदर प्रत्येकाकडे शेती आहे पहाटे मस्त भाकर बांधायची आंब्याच्या झाडाखाली जायचं ज्ञानेश्वरी घेऊन गाथा घेऊन मस्त चिंतन करत बसायचं काहीच नसेल तर रामकृष्ण हरीचा जप करायचा अहो त्या आंब्याच्या झाडाखाली देव भेटा येईल विठाला रात्रीच बोलून गेलो जर चिंतन असेल तर विश्वाचा मालक दळायला येतील चिंतन असेल तर चोखोबाऱ्याच्या बायकोचं बाळापण करायला येते हे ताकद आहे त्या नामसाधनेमध्ये मात्र माणसाला ते करू वाटत नाही दादा विषयाचा गोड परमार्थ लागे कडू ते तुम्ही रात्र माणसं फुग्या गोष्टी आणत बसतील त्या गोष्टीतून काहीच नाही आता रीना मारा घ्या जमतच नाही विठाला आपण जन्माला आलो ते काला करण्यासाठी आणि काला करायचा असेल तर याच्यातल्या विकाराला आधी पिकवावं लागतं पिकल्याशिवाय काला होत नाही हे ध्यानात ठेवा काला म्हणजे मालकी भेटत नाही मी नेहमी सांगत असतो कीर्तनात आंबा पानाला आल्याशिवाय पोपट येत नाही आणि अवस्था आल्याशिवाय देव भेटत नाही विठाला याला आधी पिकवा या विकाराला पिकली असेल वाळक पिकल्याशिवाय मजा येत नाही ना सैन्य पण उठक असतं का आणि पिकल्यावर गोडच्या गोड आधी आंबा लागल्या तुरट असत पिकल्यावर त्याच्यातलं खारड तुरड गेलं कुठं ते सगळं मुरलं जाग्यावर झालं तसे ह्याच्यातले विकार हाताला काम आहे क्रोध आहे लोभ आहे त्याला जागेवर मुरवावं लागते काढून टाकता येत नाही का वरून टाकलेल्या गोष्टी काढता येते नाही मुळातच हात ना विठाला
मुरलं की देवाला बनवायची गरज नाही, पिकलं देवाला बनवायची गरज नाही, म्हणजे मोठं जातं. पहा तुम्ही सावता काकाच्या मळ्यात गेली, पिकलं की वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचू रंगी. पिकलं की वैकुंठातला देव सुद्धा येते विठाला.